योग्य विवेक बुद्धी आम्हाला योग्य कृती करण्यास भाग पडते, ज्याद्वारे आम्हाला जगिक न्यायालयात जावे लागत नाही, तर देव जो सर्वोच्च न्यायाधीश त्याच्या दयासनासमोर आम्हाला कृपा प्राप्त होते. काय आम्हाला जगिक न्यायालयाचा न्याय हवा आहे की देवाची कृपा? उपासना 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 प्रभुजी करो उपासना प्रभुजी करो उपासना 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 उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो, उपासना कार्यक्रमामध्ये आपले हार्दिक स्वागत. प्रियांनो, आजच्या काळात एक अत्यंत ज्वलंत विषय आहे आणि तो म्हणजे न्यायालयातील भांडणे. अगदी घरातील व्यक्तींपासून ते राजकारणातील कोणत्याही कारणासाठी हल्ली न्यायालयात खटला चालू असतो. होय, न्यायव्यवस्था ही असायलाच हवी, ज्याद्वारे न्यायदान व्हावे आणि ज्या कोणावर अन्याय होतो त्याला न्यायाची संधी मिळावी. परंतु आज आपला विषय हा केवळ न्यायालयातील भांडणे हा नव्हे, तर विश्वासणाऱ्यांची न्यायालयातील भांडणे हा आहे. विश्वासणाऱ्यांनी याला कसे तोंड द्यावे, नक्की काय करावे, याबाबतचे मार्गदर्शन आम्हाला आजच्या अध्ययनातून मिळणार आहे. तर मग चला प्रियांनो, आपण आपल्या अध्ययनाची सुरुवात करूया. श्रोत्यांनो, ह्या दिवसांमध्ये आम्ही करिंथकरास पहिले पत्र ह्याचं अध्ययन करीत आहोत आणि आज 6वा अध्याय आम्ही अभ्यासणार आहोत. लक्षात घ्या श्रोत्यांनो, की जोपर्यंत आमचे देवाबरोबरचे संबंध सुरळीत नाहीत, तोपर्यंत आमचे माणसांबरोबरचे संबंध सुरळीत होऊ शकत नाहीत. देवाबरोबर आमचा समेट केवळ प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारेच होऊ शकतो व एकदा त्याच्यावर अंतःकरणापासून विश्वास ठेवल्याने आमचे संबंध सुरळीत होतील व तेव्हाच आमचे इतरांबरोबरचे संबंध सुरळीत होतात. कारण आम्ही आमच्या शेजाऱ्यावर प्रीती करावी ही दुसरी मोठी आज्ञा आहे व प्रभू येशूच्या सांगण्यानुसार संपूर्ण नियमशास्त्र त्यावर आधारित आहे. तसे श्रोत्यांनो, देवाने जी व्यवस्था मानवी समाजाला घालून दिलेली आहे त्या व्यवस्थेच्या अधीन असणेही आमचे एक महत्त्वाचे कर्तव्य आहे. आता ज्या गोष्टी आम्ही 5व्या अध्यायात पाहिल्यात त्या लक्षात घेतल्यानंतर करिंथकरास पहिले पत्र ह्याचा 6वा अध्याय आमच्यासाठी सुलभ होईल. या पत्राच्या दुसऱ्या विभागामध्ये आपण सुरुवातीला मंडळीतील अपवित्रता पाहिली. आता या मंडळीतील सभासदांमध्ये असलेले कायदेशीर वाद याविषयी आपण पाहणार आहोत. माझ्यासोबत उघडा करिंथकरास पहिले पत्र 6वा अध्याय. पहिलं वचन मी आपणाकरिता वाचत आहे. तुमच्यापैकी कोणा एकाचा दुसऱ्याबरोबर वाद असला तर त्याचा निकाल लावून घेण्यासाठी तो आपले प्रकरण पवित्र जनांपुढे न आणता अनितिमानांपुढे नेण्याचे धाडस करीत आहे काय? ही गोष्ट आपणाला काहीशी विचित्र वाटेल. त्यासाठी काही स्पष्टीकरणाची गरज आहे. पॉल असे म्हणत नाही श्रोत्यानो की विश्वासणाऱ्यांनी कायद्याची मदत घेऊ नये. त्यांनी जर कायद्याची मदत घेतली नाही तर त्यांचे अविश्वासणाऱ्यांमुळे फार नुकसान होईल. पौलाचे म्हणणे असे आहे की ख्रिस्ती लोकांनी एकमेकांविरुद्ध फिर्यादी करण्यासाठी कायद्याची मदत घेऊ नये. विश्वासणाऱ्यांनी एकमेकांविरुद्ध फिर्याद करण्यासाठी निधर्मी न्यायालयाकडे धाव घेऊ नये. त्यांचे आपसातले मतभेद विश्वासणाऱ्यांच्या साह्यानेच मिटवले जावेत. आजकाल याच गोष्टीकडे विश्वासणारे व मंडळ्या दुर्लक्ष करीत आहेत. वधस्तंभावरील ख्रिस्ताला आमचे केंद्रस्थान आम्ही होऊ देत नाही. त्याची जागा जगाने घेतलेली आहे. म्हणून श्रोत्यांनो, देवाचे वचन आम्हाला अशा परिस्थितीमध्ये निरर्थक व निरुपयोगी वाटते. आमचा त्यामुळे एकमेकांवरचा विश्वास उडाला आहे. करिंथातील मंडळीप्रमाणे आम्ही लहान बालकांप्रमाणे झालो आहोत. तेही अशा बालकांप्रमाणे ज्यांची मानसिक व आध्यात्मिक वाढ होऊ शकत नाही, ज्यांच्यामध्ये मानसिक व्यंग आहे. श्रोत्यांनो, मतभेद असणे नैसर्गिक आहे, परंतु विश्वासणाऱ्यांनी आपले मतभेद अविश्वासणाऱ्यांच्या न्यायालयात उघडे करावे, जे ख्रिस्तामध्ये एक आहेत असे पवित्र शास्त्र सांगते व ज्यावर जग विश्वास ठेवते ते खरे पाहता इतके भिन्न, एकमेकांना अजिबात वागून न घेऊ शकणारे आहेत हे जगाला दाखवणे अयोग्य आहे.
ते स्वतःच्या नावाला व शांतीचा उगम असलेल्या आपल्या देवाच्या नावाला काळिमा लावणारे आहेत. विश्वासणारे आपसातले वैयक्तिक मतभेद शांतीने आपसात इतर विश्वासणाऱ्यांच्या साह्याने मिटवू शकतात. परंतु त्यांनी त्यासाठी निधर्मी न्यायालयात जाऊ नये. जर दोन ख्रिस्ती व्यक्तींनी घटस्फोट घेतला तर ती गोष्ट अतिशय दुःखाची आहे. केवळ अगदी टोकाच्या परिस्थितीमध्ये किंवा कठीण परिस्थितीमध्ये ते अविश्वासणाऱ्यांच्या न्यायालयात जातात. परंतु शक्य असेल तेव्हा हे मतभेद आपसात मिटवणे योग्य आहे. श्रोत्यांनो, जर विश्वासणाऱ्याचा अविश्वासणाऱ्याबरोबर गंभीर वाद असेल तर तो न्यायालयात जाऊ शकतो. परंतु दोन विश्वासणारे त्यांच्यातल्या वादासाठी विश्वासणाऱ्यांकडे जाऊ शकतात. या विधानासाठी पौलाने कारण दिले आहे. विश्वासणाऱ्यांच्या न्याय करण्याच्या क्षमतेविषयी पॉल 3 गोष्टी आमच्या समोर मांडतो. दुसरं वचन, किंवा पवित्र जन जगाचा न्यायनिवाडा करीतील हे तुम्हास ठाऊक नाही काय? तुमच्याकडून जगाचा न्यायनिवाडा व्हायचा आहे तर तुम्ही अगदी क्षुल्लक बाबींचा न्याय करण्यास अपात्र आहात काय? श्रोत्यांनो, त्याने दिलेल्या कारणाची पहिली बाजू ही आहे की विश्वासणारे किंवा पवित्र जन जगाचा न्याय करतील. तुम्ही जर विश्वासणारे असाल तर प्रभू येशू ख्रिस्ताबरोबर तुम्हीही एक दिवस या जगावर राज्य कराल. या ठिकाणी पॉल सफेद सिंहासनावरून होणाऱ्या न्यायाविषयी बोलत नाही. तो न्याय तर हरवलेले म्हणजे तारण्य झालेले जेव्हा ख्रिस्तासमोर हजर होतील तेव्हा होणार आहे. तिसरं वचन पहा काय सांगतं, आपण देवदूतांचा न्यायनिवाडा करणार आहोत हे तुम्हास ठाऊक आहे ना? तर मग व्यावहारिक गोष्टींविषयी सांगणे नकोच. दुसरी गोष्ट म्हणजे पवित्र जन देवदूतांचा न्याय करतील. या उतार्यामध्ये पौलाने पुष्कळ ठिकाणी तुम्हाला माहीत नाही का हे वाक्य वापरले आहे. म्हणजे श्रोत्यानो, या लोकांना ह्या गोष्टी माहीत नव्हत्या. त्याविषयी ते अज्ञानी होते व पॉल अतिशय सौजन्याने त्यांना त्यांचे अज्ञान दाखवून देत आहे. या वाक्यातून पुष्कळ सत्य प्रगट होते. मला या गोष्टीचा अर्थ समजत नाही. ही गोष्ट माझ्या आकलना पलीकडची आहे. मला एक गोष्ट माहीत आहे श्रोत्यानो, की देवाने माणसाला देवदूतांपेक्षा किंचित कमी असे केले आहे आणि तारणाऱ्याच्या द्वारे त्याला परमेश्वराच्या सहभागितेमध्ये आणण्यात आले. त्याला त्याच्या मूळ जागेपासून उंचावण्यात आले व त्याचे स्थान देवदूताच्या स्थानापेक्षा उंच केल्या गेले. तसेच देवाने माणसाचे पतन होऊ दिले. ते माणसाच्या भल्यासाठी नसते तर देवाने तसे घडू दिले नसते. त्यामुळे माणसाचे स्थान उंचावले गेले. मी जे म्हणत आहे श्रोत्यानो, ते तुमच्या लक्षात आलेच असेल. मानवाचे पतन झाले व तो देवाच्या समक्षतेपासून दूर फेकला गेला. परंतु प्रभू परमेश्वराने मानवाच्या पतनाची भरपाई करण्यासाठी, त्याच्या पापांचे प्रायश्चित भोगण्यासाठी प्रभू येशूला आपल्या एकुलत्या एका पुत्राला पृथ्वीवर पाठवले. त्याने मानवाकडून त्याच्या पापाची किंमत मोजून घेतली नाही, तर ती त्याने ख्रिस्ताकडून मोजून घेतली. त्याच्यावरच्या विश्वासामुळे मानव पाप व मरण यांच्यातून मुक्त झाला व ख्रिस्त मानवासाठी त्याचे नीतिमत्व झाला. अशा प्रकारे ख्रिस्ताच्या मरणामुळे मानवाची पापे धुतल्या गेली व त्याला परमेश्वराच्या समक्षतेमध्ये आणल्या गेले. म्हणूनच आता त्याचे स्थान देवदूतांपेक्षा वरचे आहे. असे म्हणतात की पंख कापलेला पक्षी उंच उडू शकत नाही. परंतु श्रोत्यांनो, माणसाविषयी ही गोष्ट खरी नाही. माणूस ख्रिस्ताद्वारे उंच झेप घेऊ शकतो. विश्वासणाऱ्यांचे स्थान, पवित्र जनांचे स्थान देवदूतांच्या स्थानापेक्षा उंच असणार आहे. त्यांचा न्याय ते करतील व त्यांचा ताबाही घेतील. हे सर्व कसे होईल मला समजत नाही, परंतु ह्या सर्व गोष्टींवर माझा विश्वास आहे. आता तिसऱ्या बाजूचा आपण विचार करूया. 6 अध्याय 9 ते 10 वचने आम्हाला सांगतात, अनीतिमान माणसांना देवाच्या राज्याचे वतन मिळणार नाही हे तुम्हाला ठाऊक नाही काय? फसू नका. जारकर्मी, मूर्तीपूजक, व्यभिचारी, स्त्रीसारखा संभोग देणारे, पुरुष संभोग घेणारे, चोर, लोभी, मद्यपी, चहाड व वित्तहरण करणारे ह्यांना देवाच्या राज्याचे वतन मिळणार नाही. जे अन्यायी ते देवाचे वतन पावणार नाहीत. ही गोष्ट काळजीपूर्वक ऐका, कारण ती महत्वाची आहे. कोणताही निधर्मी न्यायाधीश आध्यात्मिक निर्णय घेण्याकरिता असमर्थ आहे. कारण श्रोत्यांनो, त्यांना आध्यात्मिक तत्वे समजत नाहीत. म्हणूनच त्यांच्यासमोर गेलेल्या विश्वासणाऱ्यांच्या फिर्यादी थोड्या वेळात निरर्थक ठरतात. निधर्मी न्यायाधीशाला कायद्याच्या पुस्तकांचे ज्ञान असेल, परंतु त्याला आध्यात्मिक निर्णयांची काहीच माहिती नसते. मी प्रामाणिकपणे सांगते श्रोत्यांनो, की माझ्यावर जर कोर्टात जाण्याची वेळ आली तर मी थरथर कापत जाईन, घाबरत जाईन.
निधर्मी न्यायाधीशाला माझा न्याय करू देईन. मला नाही वाटत की माझ्या संपत्तीविषयी किंवा माझ्याविषयी न्याय करण्याची पात्रता निधर्मी न्यायाधीशाजवळ आहे. त्याच्याजवळ आध्यात्मिक तारतम्य नाही. आता आपण पुढची वचने पाहूया. 5 आणि 6 वचने पहा काय सांगतात. 5 आणि 6 वचन मी आपणाकरिता वाचत आहे. तुम्हास लाज वाटावी म्हणून मी असे म्हणतो, ज्याला भावाभावाचा निवाडा करता येईल असा एकही शहाणा माणूस तुम्हामध्ये नाही असे आहे की काय? परंतु भाऊ भावावर फिर्याद करीतो आणि तीही विश्वास न ठेवण्यापुढे करीतो, हे कसे? श्रोत्यांनो, प्रत्येक ख्रिस्ती व्यक्ती न्यायाधीशाच्या पात्रतेची असत नाही. परंतु पॉल म्हणत आहे, मी तुम्हाला लाजविण्यासाठी म्हणतो की तुमच्यामध्ये एक देखील न्यायी माणूस नाही काय? जेव्हा तुम्ही निधर्मी न्यायालयाकडे धाव घेता तेव्हा त्याचा अर्थ असा होतो की तुमच्यामध्ये न्याय करण्यास पात्र अशी एकही व्यक्ती नाही. श्रोत्यांनो, ख्रिस्ती व्यक्तीमध्ये न्यायनिवाडा करण्याची पात्रता असण्याची 3 कारणे पॉल देत आहे. 11व्या वचनात तो म्हणतो, आणि तुम्हापैकी कित्येक तसे होते तरी तुम्ही प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात व आपल्या देवाच्या आत्म्यात धुतलेले, पवित्र केलेले व नीतिमान ठरविलेले असे झाला. तुम्ही धुतलेले आहात असे तो म्हणतो. तितास पत्र 3 अध्याय आणि 5व्या वचनात म्हटले आहे, तेव्हा आपण केलेल्या नीतीच्या कृत्यांनी नव्हे तर नव्या जन्माचे स्नान व पवित्र आत्म्याने केलेले नवीकरण ह्यांच्याद्वारे त्याने आपल्या दयेनुसार आपणास तारिले. आमचा नवीन जन्म झाला आहे व आम्हाला धुण्यात आले आहे. देवाची दया आमच्यापर्यंत पोहोचली, त्याच्या दयेचा स्पर्श आम्हाला झाला म्हणून इतरांवर कशी दया दाखवावी हे आम्हाला माहीत असायला पाहिजे. आपण देवाच्या दयेचा अनुभव घेतला आहे म्हणून आपण इतरांवर दया करू शकतो आणि आपण या गोष्टीची जाणीव ठेवली पाहिजे की आमच्यासारखे ज्यांचे पाप येशूच्या रक्ताने धुतले आहे असे अनेक विश्वासणारे आहेत व त्यांच्यावर आम्ही आमच्या न्यायासाठी विश्वास ठेवू शकतो. तारण न पावलेल्या, पापापासून धुतल्या न गेलेल्या अविश्वासणाऱ्यांवर विश्वास ठेवण्याऐवजी विश्वासणाऱ्यांवर विश्वास ठेवणे उचित आहे. विश्वासणाऱ्यांजवळ न्यायाची पात्रता आहे याचे दुसरे कारण की ते पवित्र केल्या गेलेले आहेत. श्रोत्यांनो, करिंथकराच्या पत्रामध्ये पवित्रीकरण हा शब्द 2 अर्थांनी वापरण्यात आला आहे. या ठिकाणी ख्रिस्तामध्ये आमचे जे स्थान आहे त्या संबंधात हा शब्द वापरण्यात आला आहे. विश्वासणारे ख्रिस्तामध्ये पवित्र करण्यात आले आहेत. त्याचा अर्थ असा की ख्रिस्त आमच्या बाजूने आहे व सर्व विश्वासणारे आमचे ख्रिस्तामध्ये बंधू आणि भगिनी आहेत. म्हणजे जर एखादा विश्वासणारा माझा न्याय करीत असेल तर माझा भाऊच माझा न्याय करीत आहे आणि न्यायाच्या बाबतीत माझ्या भावावर विश्वास ठेवणे मला आवडेल. एकदा एक लहान मुलगी एका वजनदार बाळाला घेऊन रस्त्याने चालले होते. तिला एका माणसाने विचारले, मुली, ते बाळ तुझ्यासाठी फार जड नाही का? नाही नाही, तो माझा भाऊ आहे, मुलीने उत्तर दिले. श्रोत्यांनो, संबंधामुळे फार फरक पडतो. त्या मुलीचा त्या बाळाशी नातेसंबंध असल्याने तिला ते बाळ जड वाटले नाही. मी ख्रिस्तामध्ये आहे व माझा भाऊही ख्रिस्तामध्ये आहे. ख्रिस्तामध्ये आमचा नातेसंबंध आहे म्हणून माझ्या भावावर विश्वास ठेवण्याची माझी तयारी असायला हवी. तिसरे कारण जे पॉल देत आहे ते आहे विश्वासणारे न्याय ठरविलेले आहेत. माझा विश्वासणारा भाऊ माझा न्याय ठरविण्यास पात्र असण्याचे कारण म्हणजे त्याच्या पापांची क्षमा करण्यात आली आहे व माझ्याही पापांची क्षमा करण्यात आली आहे. तो प्रभू परमेश्वराच्या राजस्थानासमोर न्याय ठरविण्यात आला आहे, जसे मलाही त्याच्यासमोर न्याय ठरविण्यात आले आहे. जीवनाला
देण्यासाठी त्या जीवनाला देण्यासाठी येशू जगात आले. शोधा म्हणजे सापडे, धोका म्हणजे उघडे. येशूने म्हटले, देवाचे राज माझ्याद्वारे मिळते ते राज. याच लाया येशू जवळी, याच लाया येशू जवळी. पाप क्षमा मिळे, शोधा म्हणजे सापडे, धोका म्हणजे उघडे. मागा म्हणजे ते मिळे. पॉल रोमकरास लिहिलेल्या पत्रात 8 अध्याय 33 वचनात म्हणतो, देवाच्या निवडलेल्या लोकांवर दोषारोप कोण ठेवील? देवच नीतिमान ठरविणार आहे. नंतर 4 अध्याय 5 वचनात म्हटलेले आहे, पण जो काम करीत नाही तर अभक्ताला नीतिमान ठरविण्यावर विश्वास ठेवतो, त्याचा विश्वास नीतिमत्व असा गणण्यात येतो. माझ्यासारख्या ख्रिस्ती विश्वासणाऱ्याला या गोष्टी माहीत आहेत व मला वाटते की दुसऱ्या कोणापेक्षा तो माझ्या दाव्याचा चांगला निर्णय देऊ शकेल. जे लोक ख्रिस्ताच्या रक्ताने शुद्ध केलेले आहेत, ज्यांची पापे त्याच्या रक्ताने धुण्यात आलेली आहेत, ज्यांना ख्रिस्तामध्ये पवित्र केल्या गेले आहे आणि जे ख्रिस्तामध्ये न्याय ठरविण्यात आलेले आहेत, त्या विश्वासणाऱ्यांजवळ आध्यात्मिक तत्वांचे ज्ञान आहे, आध्यात्मिक निर्णय क्षमता आहे, आध्यात्मिक तारतम्य आहे व निधर्मी न्यायाधीशाजवळ या सर्व गोष्टींची कमतरता असते. म्हणून ते योग्य प्रकारचा न्याय देऊ शकत नाहीत. त्यांच्यासारख्यावर न्यायासाठी विश्वास ठेवणे पवित्र शास्त्राला धरून नाही. अगदी टोकाचे दावे लढविण्यासाठी अंतिम उपाय म्हणून त्यांच्याकडे जाणे उचित आहे. अन्यथा श्रोत्यानो, विश्वासणाऱ्यांनी विश्वासणाऱ्यांकडेच आपले दावे व फिर्यादी घेऊन जाव्यात असे पवित्र शास्त्र सांगते. यानंतर पॉल विश्वासणाऱ्या व्यक्तीचे शरीर पवित्र आत्म्याचे वसतिस्थान कसे आहे ते सांगतो. 12 वचन पहा, सर्व गोष्टींची मला मोकळीक आहे, तरी सर्व गोष्टी हितकारक असतातच असे नाही. सर्व गोष्टींची मला मोकळीक आहे, तरी मी कोणत्याही गोष्टीच्या आहारी जाणार नाही. श्रोत्यानो, विश्वासणारा पुष्कळ गोष्टी करू शकतो, परंतु सर्व गोष्टी करणे त्याच्यासाठी उचित नसते. अशा पुष्कळ गोष्टी सांगता येतील. पॉल या ठिकाणी एक गोष्ट सांगत आहे 13व्या वचनात, अन्न पोटासाठी व पोट अन्नासाठी आहे, पण त्या दोहोंचाही अंत देव करेल. पण शरीर जार कर्मासाठी नाही तर प्रभूसाठी आहे आणि शरीरासाठी प्रभू आहे. अन्न कधीतरी नष्ट करण्यात येईल व पोटही नष्ट करण्यात येईल. खाण्यापिण्याच्या बाबतीत आम्हाला स्वातंत्र्य देण्यात आले आहे, परंतु त्याविरुद्ध आमच्या शरीराचा जार कर्मासाठी उपयोग करणे उचित नाही. आमची शरीरे देवाच्या मालकीची आहेत. 14 आणि 15 वचने, देवाने प्रभूला उठविले आणि तो आपल्या सामर्थ्याने आपल्यालाही उठविल. तुमची शरीरे ख्रिस्ताचे अवयव आहेत हे तुम्हास ठाऊक नाही काय? तर मग मी ख्रिस्ताचे अवयव नेऊन ते कसबिणीचे अवयव करावे काय? कधीच नाही. श्रोत्यांनो, ही गोष्ट बरेच ख्रिस्ती लोक विचारात घेत नाहीत. परमेश्वराने आम्हाला त्याच्या सेवेसाठी शरीर दिले आहे. त्याची योग्य काळजी घेणे ही आमची स्वतःविषयी व देवाविषयीची जबाबदारी आहे. जरी पवित्र शास्त्र धूम्रपानाविषयी मौन बाळगते, तरी आम्हाला पवित्र शास्त्रातले हे महत्वाचे तत्व माहीत आहे की शरीर देवाच्या पवित्र आत्म्याचे वसतिस्थान आहे व धूम्रपानाने त्या शरीराचा नाश करण्याचा आम्हाला काहीच अधिकार नाही. तसेच शरीराच्या गरजा भागवणे रास्त आहे, त्यासाठी आवश्यक ती तरतूदही परमेश्वराने आमच्यासाठी केली आहे. परंतु जर त्या पलीकडे जाऊन हरवटपणाने आम्ही शरीरावर अन्याय करू लागलो तर शरीराविषयी देवासमोर अपराधी ठरू. श्रोत्यानो, आजकाल तरुण लोकांना वाटतं की ते अनैतिक जीवन जगू शकतात, त्यात काही गैर नाही. परंतु
परमेश्वर सर्व गोष्टींचा न्याय करणार आहे. 16 ते 18 वचने मी आपणाकरिता वाचत आहे. जो कसबीनीशी जडला तो व ती एक शरीर आहेत, हे तुम्हास ठाऊक नाही काय? कारण ती दोघे एक देह होतील असे तो म्हणतो. परंतु जो प्रभूशी जडला तो व प्रभू एक आत्मा आहेत. जार कर्माच्या प्रसंगापासून पळ काढा. जे कोणतेही दुसरे पाप कर्म मनुष्य करीतो ते शरीराबाहेरून होते, परंतु जो जार कर्म करीतो तो आपल्या शरीराबाबत पाप करीतो. श्रोत्यानो, कोणी जार कर्म करून अनैतिक जीवन जगून ख्रिस्ताची सेवा करू शकत नाही. आमचा परमेश्वर अत्यंत पवित्र आहे व आम्हाला त्याने त्याच्यासारखे पवित्र होण्यासाठी व त्याचा पवित्र प्रकाश परावर्तित करण्यासाठी बोलावले आहे. लेवीचे पुस्तक 19 अध्याय 2 वचनाच्या 2 भागात तो म्हणतो, तुम्ही पवित्र असावे कारण मी परमेश्वर तुमचा देव पवित्र आहे. सर्वसाधारणपणे बहुसंख्य लोक अनैतिक आचरण करणाऱ्यांची निवड करतात, परंतु श्रोत्यानो, पवित्र परमेश्वर त्यांचा स्वीकार करीत नाही. 19 आणि 20 वचने पहा. तुमचे शरीर तुम्हामध्ये बसणारा जो पवित्र आत्मा देवापासून तुम्हाला मिळाला आहे त्याचे मंदिर आहे, हे तुम्हास ठाऊक नाही काय? आणि तुम्ही स्वतःचे मालक नाही, कारण तुम्ही मोलाने विकत घेतलेले आहात. म्हणून तुम्ही आपल्या शरीराने देवाचे गौरव करा. या ठिकाणी एक महत्वाचे सत्य आहे ज्याचा स्वीकार पुष्कळ विश्वासणाऱ्यांनी केलेला नाही. आमचे शरीर पवित्र आत्म्याचे मंदिर आहे व त्यासाठी श्रोत्यानो, परमेश्वराने मोठी किंमत मोजून दिली आहे. आम्ही पापाच्या दास्यात होतो. मृत्यूचे भय आम्हाला होते. त्या दास्यातून आम्हाला मुक्त करण्यासाठी परमेश्वराने आपल्या प्रिय पुत्राच्या रक्ताद्वारे खंडणी भरली. ती भरून दिलेल्या किमतीमुळेच आज आम्ही पापाच्या दास्यातून मुक्त झालो आहोत. आम्हाला सार्वकालिक जीवनाची खात्री प्राप्त झाली आहे. परंतु आपणापैकी बरेच लोक असे असतील की ज्यांनी अजूनही ही खात्री प्राप्त केलेली नाही, पापांची क्षमा प्राप्त केलेली नाही. अजूनही आपण पापामध्ये जीवन जगत आहात. मत्ते कृष्णवर्तमान 15 अध्याय 11 वचन सांगतं, जे तोंडात जाते ते माणसाला विटाळवित नाही, तर जे तोंडातून निघते ते माणसाला विटाळविते. श्रोत्यानो, मला माहीत नाही आपण कशा प्रकारचे जीवन व्यतीत करीत आहात. देवाने आम्हाला त्याच्यासारखे पवित्र होण्यासाठी बोलावले आहे, म्हणून आमच्या शरीराची काळजी आम्ही घेतली पाहिजे. मन व शरीर हे दोन्ही देवाचे आहेत. त्यांचा उपयोग पवित्र आत्म्याच्या वस्तीसाठी, देवाच्या गौरवासाठीच व्हायला पाहिजे. आता आपण करिंथकरास पहिले पत्र 7व्या अध्यायाकडे वळूया. विवाह ही या अध्यायाची मध्यवर्ती कल्पना आहे. पौलाने करिंथकरांना आधीच्या अध्यायामध्ये काही आध्यात्मिक सत्ये सांगितली. ती सत्ये विवाहातील लिंगभेदामुळे उपस्थित होणाऱ्या समस्यांना उपाययोजना म्हणून लागू पडतात. तुम्हाला माहीत आहे की पौलाने आमचे शरीर परमेश्वराचे आहे, आमचे शरीर पवित्र आत्म्याचे मंदिर आहे, या गोष्टीवर भर दिला होता. आमच्या शरीराचा देवाच्या गौरवासाठी उपयोग व्हायला पाहिजे. 7वा अध्याय 1 वचन सांगतं, तुम्ही मला ज्या बाबींविषयी लिहिले त्याविषयी पुरुषाने स्त्रीला शिवू नये हे त्याला बरे. स्पष्ट आहे श्रोत्यानो की करिंथकरांनी पौलाला विवाहविषयक समस्यांविषयी पत्र लिहिले होते. त्या समस्या काय होत्या हे तर आम्हाला माहीत नाही, परंतु पौलाच्या या पत्राच्या स्वरूपात आमच्याजवळ उत्तर आहे. पौलाने त्यांच्यातल्या फुटी, कलह व निंदास्पद गोष्टींविषयी उत्तर दिले. त्यानंतर विवाहाविषयी तो उपाय देत आहे. या समस्येविषयी उत्तर द्यायला त्याची काहीच हरकत नाही आणि याविषयी तो स्पष्टपणे व धैर्याने लिहितो. या समस्यांकडे वळण्याऐवजी मला माहितीप्रद असलेल्या 2 गोष्टी मी आपणाला सांगते. सर्वात पहिला प्रश्न हा आहे की पौल विवाहित होता काय? जर तो अविवाहित होता तर त्याचे स्पष्टीकरण म्हणजे त्याचे केवळ कल्पना करणे आहे. तो अनुभवाच्या साह्याने बोलत नाही. तथापि पौलाने तसे केले नाही. पौल नेहमीच अनुभवातून बोलत असे. देवाचा आत्मा ज्याच्याद्वारे काही लिहून घेतो त्याला संबंधित गोष्टीचा अनुभव असल्याशिवाय तो त्या व्यक्तीची निवड करीत नाही. या अध्यायातल्या 7व्या वचनावरून नेहमीच असे गृहीत धरल्या जाते की पौल अविवाहित होता. ह्या वचनात तो म्हणतो, करिंथकरास पहिले पत्र 7वा अध्याय आणि 7व्या वचनात, पण मी जसा आहे तसे सर्व माणसांनी असावे अशी माझी इच्छा आहे. तरी प्रत्येकाला ज्याचे त्याचे कृपादान देवापासून मिळाले आहे, एकाला एक प्रकारचे व दुसऱ्याला दुसऱ्या प्रकारचे. श्रोत्यानो, जर पौल अविवाहित होता असे आपण गृहीत धरले तर त्यानंतरच्या वचनाकडे आपण लक्ष दिले पाहिजे. 8वं वचन, जे अविवाहित व ज्या विधवा आहेत त्यांना मी म्हणतो की तुम्ही माझ्यासारखे राहिला तर ते तुमच्यासाठी बरे. आता कोणी म्हणेल
की तो अजूनही अविवाहित आहे असेच या ठिकाणी सांगत आहे. ही गोष्ट कबूल आहे, तो अविवाहित होता हे आम्हाला माहीत आहे. परंतु लक्षात घ्या, या ठिकाणी तो 2 वर्गाचा उल्लेख करीत आहे, अविवाहित आणि विधवा किंवा विधूर. तो एकतर अविवाहित असावा किंवा विधूर असावा. पौलाची पार्श्वभूमी व त्याचे समाजातील स्थान लक्षात घेता तो अविवाहित होता ह्यावर विश्वास ठेवणे कठीण आहे. कारण श्रोत्यांनो, तो सन्हेद्रिनाचा सभासद होता. आणि प्रेषितांची कृत्ये 26 अध्याय 10 वचनामध्ये पौल म्हणतो, आणि तसे मी यरुशलेमेत केलेही. मी मुख्य याजकांपासून अधिकार मिळवून पुष्कळ पवित्र जनांना तुरुंगात कोंडून टाकले आणि त्यांचा घात होत असताना मी संमती दिली. तो त्यांच्या विरुद्ध संमती कशी देऊ शकेल? त्याच्या सन्हेद्रिनातल्या मताच्या साह्याने तो संमती देऊ शकेल, म्हणजे तो सन्हेद्रिनाचा सभासद होता. सन्हेद्रिनाचे सभासदत्व मिळविण्यासाठी ज्या अटी होत्या त्यापैकी एक सभासदाने विवाहित असावे ही होती. म्हणून पौल जर सन्हेद्रिनाचा सभासद होता तर तो विवाहित असणारच. दुसरं वचन, तरी जार कर्मे होत आहेत म्हणून प्रत्येक पुरुषाला स्वतःची पत्नी असावी आणि प्रत्येक स्त्रीला स्वतःचा पती असावा. श्रोत्यानो, पौल या बाबतीत अगदी स्पष्टपणे बोलत आहे. म्हणून आम्ही असं म्हणू शकतो की पौल विवाहित होता. परमेश्वर आपल्या सर्वांस आशीर्वाद देव. हा कार्यक्रम आपणास आवडला काय? आता आम्हाला एक मिस कॉल करा आणि आपण पुढील विजेता होऊ शकता. प्रियानो, आजचे अध्ययन हे आमच्या वैयक्तिक आणि सामाजिक जीवनात आम्ही ख्रिस्ती या नात्याने कसे जगावे याबद्दल होते. आमचे जीवन संस्कृतीच्या प्रचलित अनैतिक संबंधाने प्रभावित असू नये, तर आमचा कोणताही निर्णय हा आध्यात्मिक विवेकास अनुसरून घेतलेला असावा. आम्ही हे कदापि विसरू नये की अनीतिमानांना देवाच्या राज्याचा वारसा मिळणार नाही. म्हणून नीतीने आम्ही आमच्या शरीराद्वारे देवाचे गौरव करावे. प्रियांनो, जे काही आम्ही करतो त्याद्वारे देवाला आम्ही संतोष देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. काय आपण असे करण्यास तयार आहात? आपण आत्मपरीक्षण करूया. आपण प्रार्थना करू. पृथ्वीच्या स्थापनेपूर्वी आमची निवड करणाऱ्या आमच्या महान प्रेमळ परमेश्वरा, आम्ही तुला धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो. होय प्रभूजी, ख्रिस्ताच्या द्वारे तू आम्हाला निवडून घेतलेला आहेस. होय प्रभूजी, आम्हाला हे ठाऊक आहे की तू आमच्यावरती प्रीती करणारा देव आहेस आणि म्हणूनच आम्ही पापामध्ये राहू नये म्हणून तुझा एकुलता एक पुत्र प्रभू येशू ख्रिस्त याच्या रक्ताच्या द्वारे तू आम्हाला खंडून विकत घेतलेला आहेस. आणि म्हणूनच प्रभू परमेश्वर देवपा, आता आम्ही पापामध्ये राहू नये, आता आमचं जीवन पापामध्ये असू नये यासाठी बापा आम्ही प्रयत्नशील असावं. म्हणून बापा तुझं सहाय्य आम्हाला हवं आहे. होय प्रभूजी, तू आजही आमच्यावरती प्रीती करतोस. आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो बापा. प्रभू परमेश्वर देवप्पा, तुझी ही प्रीती आम्ही कदापि विसरू नये. तू नेमून दिलेल्या मार्गाने आम्ही सदैव चालण्याचा प्रयत्न करावा आणि प्रभूजी आमच्या कृतीच्या द्वारे तुला संतोष व्हावा यासाठी आम्ही स्वतःला तुझ्या हाती सोपवितो. तारणारा प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या गोड आणि गौरवी नावात ही प्रार्थना करतो म्हणून तू ऐक. आमेन. ख्रिस्ताने तुम्हाला निवडले आहे म्हणून योग्य फळ द्या. प्रभू आपणास सहाय्य करो.